की जग हा आपल्या जीवनसंगीताचे जे 7 स्वर आहेत, त्यापैकी जग हा पहिला स्वर आहे. त्याबद्दल आपण खूप बोललो. दुसरा स्वर म्हणजे कुटुंब. ह्या कुटुंबाबद्दल बोलत असताना मी सांगितलं की कुटुंबामध्ये आपण जन्माला येतो. कुटुंबात आपण लहानाचे मोठे होतो. कुटुंबामध्ये आपलं लालन, पालन, पोषण, शिक्षण, संवर्धन हे सगळं आपलं कुटुंबामध्ये होतं आणि त्या कुटुंबामध्ये आपलं जे अस्तित्व असतं, त्यामध्ये आपण केंद्रस्थानी म्हणजे व्यक्ती केंद्रस्थानी असते आणि म्हणून आपण जसे व्यक्ती म्हणून केंद्रस्थानी कुटुंबाचे, त्याप्रमाणे कुटुंबामध्ये इतर व्यक्ती ज्या आहेत, त्यासुद्धा केंद्रस्थानी असतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की कुटुंबामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आहे, हे मला सांगायचं आहे. मला जर काय सांगायचं ते हे, की कुटुंबामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आहे. ही व्यक्ती छोटी का मोठी, लहान काय प्रौढ हा प्रश्न नाही. प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की आपण कुटुंबाचे आहोत आणि कुटुंबासाठी आपण आहोत, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. शहाणपणाला जी सुरुवात होते ना, ती इथून होते आणि शहाणपणाला पर्याय नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. तुम्हाला जर शहाणपण नसेल आणि तुम्ही कितीही कर्मकांड केलं, काही उपयोग नाही. आणि तुमच्याजवळ जर शहाणपण असेल, तर कर्मकांडही करण्याची गरज नाही. हे आपण प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. मग शहाणपणाला पर्याय नाही. शहाणपण मिळवलंच पाहिजे, जर नसेल तर. किंबहुना जे शहाणपण देतात त्यांना सद्गुरू म्हणतात, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आपण कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि कुटुंबाचे आपण आहोत, कुटुंबासाठी आपण आहोत. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मी कुटुंबामध्ये जगत असताना इतरांचा मी किती विचार करतो, इतरांबद्दलचा मी किती विचार करतो, ही गोष्ट मग माझ्या ध्यानात यायला लागेल. मी जितका इतरांचा विचार करीन, तितका कुटुंबातील इतर मंडळी माझा विचार करतील आणि मी जितका स्वयंकेंद्रित होईन, तितका मी कुटुंबातील इतर माणसांना चांगला ठरणार नाही, वावगा ठरेन, वाईट ठरेन. आणि म्हणून मी जे कुटुंबामध्ये असताना हा जर भाव माझ्या ठिकाणी असेल, ही जर दृष्टी माझ्या ठिकाणी असेल, हे जर ज्ञान माझ्या ठिकाणी असेल, तर मी कुटुंबामध्ये जीवन जगत असताना माझ्या कुटुंबातील इतरांचा मी पहिला विचार करीन, मग माझा विचार करीन. कारण मी कुटुंबासाठी आहे. कुटुंब माझ्यासाठी नाही, मी कुटुंबासाठी आहे. आणि म्हणून कुटुंबाला सुखी करण्यासाठी, कुटुंबाचं भलं होण्यासाठी, कुटुंबाचं कल्याण होण्यासाठी, कुटुंब समृद्ध करण्यासाठी, कुटुंबातील जीवन यशस्वी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. कारण मला जसं सुखी व्हावं असं वाटतं, तसं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखी व्हावं असं वाटतं, यशस्वी व्हावं असं वाटतं, समृद्ध व्हावं असं वाटतं. आणि म्हणून एकमेकांनी, कुटुंबातील माणसांनी, छोटी मोठी एकमेकांनी एकमेकांना सांभाळणं, एकमेकांना समजून घेणं. समजून घेणे शब्द लक्षात घ्या, नाही तर गैरसमजुतीने सगळं भरलेलं असतं. घरामध्ये आपण जर पाहिलं ना, तर छोट्या छोट्या शब्दातून सुद्धा माणसं गैरसमज निर्माण करतात. आपण बोलतो एका अर्थाने, तो दुसराच त्याचा अर्थ काढतो आणि घडतो अनर्थ. असे प्रकार घडतात. आणि हे का घडतात? त्याला कारण आहे. कारण मी ज्यावेळेला स्वयंकेंद्रित असतो, त्यावेळेला मी जे काही बोलतो, चालतो, करतो, त्याच्यातून गैरसमजच निर्माण व्हायची शक्यता असते. त्यात इतर लोकांचा दोष नसतो, दोष असतो तो माझा असतो. आणि मी जेव्हा कुटुंबासाठी आहे, कुटुंबासाठी मी जगत आहे, हे जेव्हा माझ्या ध्यानात येऊन मी जेव्हा करीन, बोलेन, विचार करीन, तेव्हा तो कुटुंबाच्या हितातच असेल. कुटुंबाला मारक, बाधक असं काहीही असणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेईन.
आता मग असं जर प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने जर केलं तर आपलं घर म्हणजे नंदनवन झालं. घराचा स्वर्ग, घराचं नंदनवन जर तुम्हाला करायचं असेल तर हे शहाणपण पाहिजे. हे शहाणपण नसेल तर तुम्हाला घराचा नरकच झालेला दिसेल, घराचं वाळवंट झालेलं दिसेल. कोर्ट कचेऱ्या, मारामाऱ्या, भांडण तंटे बखेडे. सकाळी उठल्यापासून भांडतायत ते रात्री झोपेपर्यंत भांडतायत. सकाळी उठल्यापासूनचे गैरसमज ते रात्री झोपेपर्यंत गैरसमज. सकाळी उठल्यापासून ह्याला टोमणे मार त्याला टोमणे मार ते रात्री झोपेपर्यंत. हे जे सगळं चालतं त्याचं कारण एकच, शहाणपण नाही. शहाणपण त्याच्यातच आहे की मला जे पाहिजे ते इतरांनाही पाहिजे आणि मला जे नको ते इतरांना नको. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगामध्ये सत्य काय आहे. मला एकाने प्रश्न विचारला की महाराज जगामध्ये सत्य काय आहे. मी त्याला सांगितलं जगामध्ये सत्य एकच आहे, ते म्हणजे स्वार्थ. जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे स्वार्थ. तो माझ्याकडे बघतच बसला. अहो हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. आणि ह्या स्वार्थ हे सत्य आहे लक्षामध्ये न आल्यामुळे आज जगामध्ये अनर्थ चाललेला आहे. परमार्थ राहायला दूरच, मग जगामध्ये जो अनर्थ आहे, सुख पाहता दवा पाडे दुःख पर्वत एवढे, हे जे काही जगामध्ये पुरातन काळापासून चाललेलं आहे त्याचं एकमेव कारण हे आहे की स्वार्थ हे सत्य आहे. हे आपल्याला कधी समजलंच नाही. आता स्वार्थ हे सत्य आहे म्हणजे काय. गंमत अशी आहे की 5000 वर्षापूर्वी याज्ञवल्क्य नावाच्या एका ऋषीने आपल्याला तेव्हा सांगितलेलं आहे की माणूस हा स्वतःसाठी जगत असतो. माणूस हा स्वतःसाठी जगत असतो आणि म्हणून माणसाचं स्वतःसाठी जगणं हे सुखासाठी असतं. त्याला बायको पाहिजे असते, मुलं पाहिजे असतात, शेजारी पाहिजे असतो, नातेवाईक पाहिजे असतात. हे त्याला त्याच्या सुखासाठी पाहिजे असतं. हे याज्ञवल्क्य ऋषीने 5000 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणजे आमचे ऋषीमुनी किती हुशार होते, शहाणे होते, विद्वान होते, हे तुमच्या ध्यानात येईल. हे मी का सांगतो आहे की हा सिद्धांत त्यांनी सांगितला की मला जर माझी बायको दुःख देत असेल तर बायको मला नको होईल. माझी मुलं जर मला दुःख देत असतील तर मला मुलं नको होईल. मला जी माणसं सुख देतील ती माणसं मला हवी होतील आणि जी माणसं मला दुःख देतील ती माणसं मला नको होतील. हे प्रत्येकाचं आहे. मला हे सांगायचं आहे, प्रत्येकाचं आहे. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे. हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून स्वार्थ हे सत्य आहे हे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला जसा स्वार्थ आहे तसा माझ्या कुटुंबातील, माझ्या समाजातील, माझ्या राष्ट्रातील प्रत्येकाला स्वार्थ आहे. आता आपण सध्या कुटुंबाबद्दल बोलतो आहोत. तर कुटुंबामध्ये माझी जी माणसं आहेत त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी झालो पाहिजे आणि त्याला सुखी होण्यासाठी तो कुटुंबातला माणूस असल्यामुळे कुटुंबातील इतर मंडळीने जर त्याला सुखी होण्यासाठी सहकार्य केलं नाही तर तो सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून एकमेकांना सहकार्य करणं, सहकार ज्याला आपण म्हणतो, एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना मदत करणं. मला जे पाहिजे तेच माझ्या घरातली इतर मंडळींना पाहिजे, म्हणून मला जे पाहिजे ते मी दुसऱ्यांना देण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतो तेव्हा आपोआप सगळे सुखी होतात. मला सुख पाहिजे ना, मग मी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की मी दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी दुसऱ्यांना सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा मी ज्यावेळेला प्रयत्न करतो दुसऱ्यांना सुख देण्याचा तेव्हा ते मला सुख देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम असा होतो सगळे सुखी होतात. किती सोपं आहे बघा. इट इज सो सिम्पल. हे आम्ही करायच्या ऐवजी आम्ही कर्मकांड करतो. आम्ही 16 सोमवार करतो, 16 शनिवार करतो, 16 गुरुवार करतो, 16 शुक्रवार करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, नाना तऱ्हेच्या भानगड्या आम्ही करतो. अभिषेक, एकादशण्या, नाना तऱ्हेच्या भानगडी म्हणजे कर्मकांड आम्ही करतो. काही करायची गरज नाही. फक्त स्वार्थ हे सत्य आहे हे लक्षात ठेवा. आणि मला जसा माझा स्वार्थ आहे तसा कुटुंबातील प्रत्येकाला त्याचा स्वार्थ आहे.
म्हणून मला जर सुखी व्हायचं असेल, कारण मला मी सुखी होणं हे माझं आणि माझा स्वार्थ आहे, माझं ध्येय आहे. आणि म्हणून मला जर सुखी व्हायचं असेल तर कुटुंबातील इतर माणसांचा मी विचार केला पाहिजे. कुटुंबातील इतर माणसांना मी सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं ज्यावेळेला मी करीन त्यावेळेला घरातील इतर मंडळी मला सुखी करण्याचा प्रयत्न करतील. त्या परिणाम काय होईल? परिणाम घर म्हणजेच नंदनवन. नंदनवन शोधायला आणि कुठे जायला नको. युअर फॅमिली इज इटसेल्फ ए पॅराडाईज. तुम्हाला आणि नंदनवन कुठे शोधायला नको. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो स्वर्गात जायला नको मेल्यानंतर. स्वर्ग इथेच. जीवनविद्या हेच सांगते, अरे स्वर्ग इथेच आणि नरक इथेच. स्वर्ग निर्माण करायचा का नरक निर्माण करायचा हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गंमत अशी आहे, आपल्याला समजत नाही, कोणी सांगत नाही, आणि जे सांगतात ते भलतंच काहीतरी करायला सांगतात. आणि म्हणून जीवनविद्या सांगते तू महत्त्वाचा आहे. आणि मी मागल्या की प्रवचन सांगितलं, तू आणि तो एकच आहे हे कधी विसरू नकोस. तो म्हणजे ज्याला आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तो आणि तू म्हणजे मी एकच आहे हे तू कधीही विसरू नकोस. हे जर तू विसरलास म्हणजे देवाला विसरला. आम्ही म्हणतो देवाला विसरला की दुःख होतं आणि देवाचं स्मरण केलं म्हणजे सुख होतं. पण देवाचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं? गोमुखीमध्ये हात घालायचा आणि जप करत बसायचं म्हणजे नामस्मरण झालं काय? मला सांगायचा मुद्दा असा की गोमुखीमध्ये हात घालून नामस्मरण करणं हा प्रकार जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे. नाम कशासाठी? स्मरणासाठी आहे. म्हणून स्मरण देवाचं झालं पाहिजे. आणि देवाचं स्मरण म्हणजे काय? तो आणि मी एकच आहे हे देवाचं स्मरण. देवाचं स्मरण म्हणजे काय? देव ज्याला आपण म्हणतो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे मी मागल्या प्रवचनात सांगितलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे एकदा लक्षामध्ये आलं की तो आणि मी एकच, हे एकदा ध्यानामध्ये आलं की मग करता मी, करविता मी, भोगणारा मी. हे जीवनाचं गणित इतकं सोपं आहे, पण ते आम्ही समजावून घेत नाही. त्याचा परिणाम असा होतो, जीवनाचं गणित सुटत नाही. जीवनाचं गणित सुटत नाही. बघा ना, काही मंडळींना जीवनाचं गणितच सोडवता येत नाही. आणि जीवनाचं गणित ज्याला सोडवता आलं त्याला मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे जन्ममरणातून सुटका नव्हे. ज्याला जीवनाचं गणित सोडविता आलं त्याला मोक्ष मिळाला. आणि ज्याला जीवनाचं गणित सोडवता येत नाही त्याला मोक्ष नाही, त्याचा कपाळ मोक्ष. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनाचं गणित सोडवण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे मी कुटुंबाचा आहे आणि मी कुटुंबासाठी आहे. ही एक गोष्ट आपण जर नीट लक्षामध्ये ठेवली की इथून शहाणपणाला सुरुवात झाली. शहाणपणाला इथून सुरुवात झाली. एकदा शहाणपणाला सुरुवात झाली ना की तुमच्या हातून जे काही घडेल ना ते सगळं शहाणपणाचंच असेल. मग तुमच्या हातून प्रत्येक विचार, प्रत्येक उच्चार, प्रत्येक आचार हा शहाणपणाचाच असेल. कारण मी कुटुंबासाठी आहे, मी कुटुंबाचा आहे, ह्या एका विचाराने तुम्हाला जर झपाटलं तर मी कुटुंबातील सर्वांना सुखी करणे हे माझं कर्तव्य आहे. इथे माझा कर्तव्य धर्म आला. इथे माझा कर्तव्य धर्म आला. धर्म म्हणजे संप्रदाय नव्हे, धर्म म्हणजे कर्तव्य धर्म. हे जीवनविद्या आवर्जून सांगते. माझा कर्तव्य धर्म काय? कुटुंबामध्ये माझा कर्तव्य धर्म काय? कुटुंबामध्ये माझा कर्तव्य धर्म कुटुंबातील सर्व माणसांना सुखी करण्याचा मी प्रयत्न करणं हा माझा कर्तव्य धर्म आहे. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की मग तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगे. त्याच्यासाठी कुठे जायला नको आणि कुठे यायला नको. येथेच पंढरपूर. पंढरपूरला जायला नको, घरातच पंढरपूर. आळंदीला जायला नको, घरातच आळंदी. रामेश्वरला जायला नको, घरातच रामेश्वर. कारण देव आपल्या घरात नांदतो. जिथे आनंद आहे तिथे देव आहे. जिथे शहाणपण आहे तिथे नारायण आहे. जिथे शहाणपण आहे तिथे सत्यनारायण आहे. ही गोष्ट एकदा ध्यानामध्ये आली
की जीवनामध्ये आनंदी आनंद आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. उगीच काहीतरी वेड्यासारखं काहीतरी केलं म्हणजे आपल्याला आणि फार मोठे आपण धार्मिक झालो असं जे आपण जे समजून करून घेतो ना, ही तिथे चुकीचं आहे. आणि म्हणून जीवनविद्या आवर्जून सांगते की कुटुंब हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा घटक आहे. जग जसा महत्त्वाचा घटक आहे तसा कुटुंब हे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. आणि या घटकामध्ये आपल्या किती आहेत, ह्या कुटुंबामध्ये आपल्या किती आहे, आपली बायको आहे. बायको हा इम्पॉर्टंट घटक आहे. म्हणून जीवनविद्या सांगते देर इज नो लाईफ विदाऊट वाईफ. जीवनविद्या असं सांगते देर इज नो लाईफ विदाऊट वाईफ. म्हणून मला पुष्कळ वेळेला संन्यासी लोकांची दया येते. हे साधू वैरागी विरक्त झालेले जे लोक आहेत ना, आणि घरातून पळून गेलेले आणि जंगलात गेलेले जे लोक आहेत, त्यांची मला दया येते, कीव येते. कळलं की नाही? अरे लाईफ वाईफ नाही तर लाईफ कसलं. आणि म्हणून जीवनामध्ये जर लाईफ तर वाईफ पाहिजे. देर इज नो लाईफ विदाऊट वाईफ हा जीवनविद्येला, हा इंग्लिश लोकांचा जो सिद्धांत आहे तो जीवनविद्येला 100% मान्य आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये पत्नीला अतिशय महत्त्वाचं स्थान जीवनविद्येने दिलेलं आहे. जर तुमची ग्रहलक्ष्मी, आपण ग्रहलक्ष्मी म्हणतो, जर तुमची ग्रहलक्ष्मी संतुष्ट असेल तर ऐश्वर्य लक्ष्मीला आमंत्रण देणारी ती महालक्ष्मी ठरते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ध्यानातच येत नाही आपल्याला, ही गोष्ट आपली ध्यानात येत नाही. आज बघा किती लोक दारू पितात, गुटखा खातात, निनाळी व्यसने करतात आणि घरामध्ये येऊन बायकोला मारतात, बायकोला झोडपतात, बायकोला वाटेल तशी वागवतात. तिच्या मनाचा विचार करत नाही, तिच्या शरीराचा विचार करत नाही. आता मला सांगा, या घरामध्ये नरक आणखीन दुसरा कुठला आहे? दुसरा कुठला नरक म्हणून काय आहे का? हे मी का सांगतो आहे की घरामध्ये आपली पत्नी ही ग्रहलक्ष्मी आहे, ती संतुष्ट असली पाहिजे तर घर संतुष्ट आहे, घरामध्ये आनंद आहे. संतुष्टात सततम योगी यतात्मा दृढनिश्चया असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. संतुष्ट हा शब्द मला फार आवडला. म्हणून संतुष्ट जर पत्नी असेल तर घरामध्ये स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागत नाही. आणि संतुष्ट जर पत्नी नसेल तर घराचा नरक व्हायला वेळ लागत नाही. म्हणून देर इज नो लाईफ विदाऊट वाईफ हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि पत्नीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. जीवनविद्या असं सांगते की कुटुंबामध्ये आपण जेव्हा ज्या वेळेला जगत असतो तेव्हा आपण एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. एकमेकांचा अपमान करणं आणि एकमेकांचा सन्मान करणं या दोन गोष्टी आहेत. अपमान करायला अक्कल लागत नाही. अक्कल शून्य माणसंच इतरांचा अपमान करतात. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. जी माणसं अक्कल शून्य असतात ती माणसं इतरांचा अपमान करण्यामध्ये मोठेपणा मिरवतात. त्यांना इतरांचा अपमान करण्यामध्ये सुख वाटतं, त्यांना इतरांचा अपमान करण्यामध्ये आनंद वाटतो, इतरांना तुच्छ लेखण्यामध्ये त्यांना मोठेपणा वाटतो, कारण ती अक्कलशून्य असतात. जी अक्कलवान माणसं असतात, जी बुद्धिवान माणसं असतात, जी विद्वान माणसं असतात, ती दुसऱ्यांचा आदर करतात, दुसऱ्यांचा सन्मान करतात. आणि म्हणून घरामधील सर्व लोकांनी एकमेकांचा सन्मान करणं हे मला कुटुंबात अपेक्षित आहे. आणि हे जर घरातील एकमेकांचा सन्मान करायचा जर ठरवलं आणि कोणीही कोणाचा अपमान करायचा नाही असं जर ठरवलं तर त्याच्यातून घरामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणून आनंद निर्माण करण्यासाठी कुठेही जायला नको. आपण जिथे आहोत तिथेच आनंद निर्माण करू शकतो. आपण जिथे आहोत तिथेच पंढरपूर निर्माण करू शकतो. आपण जिथे आहोत तिथेच स्वर्ग निर्माण करू शकतो. आपण जिथे आहोत तिथे नंदनवन निर्माण करू शकतो. पण त्याच्यासाठी शहाणपण पाहिजे. आणि म्हणून जीवनविद्येने शहाणपणाला किती महत्त्व दिलेलं आहे. विजडम इज किंगडम ऑफ हॅपीनेस असं जीवनविद्या सांगते. जीवनविद्या असं सांगते विजडम इज
किंगडम ऑफ हॅपीनेस. आणि म्हणून शहाणपण जिथे आहे तिथे सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, यश आहे, समृद्धी आहे. आणि म्हणून शहाणपणाला पर्याय नाही, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब. आणि कुटुंबामध्ये आपण जी सर्व मंडळी आहोत त्यांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, एकमेकांचा अपमान करता कामा नये. सन्मान करायला सद्बुद्धी लागते, अपमान करायला दुर्बुद्धी लागते, अपमान करायला अक्कल लागत नाही, सन्मान करायला शहाणपण लागतं. आणि म्हणून जिथे माणसं घरामध्ये एकमेकांचा सन्मान करतात तिथे आनंदी आनंद असतो. आणि जिथे माणसं एकमेकांचा अपमान करतात, एकमेकांना टोमणे मारतात, एकमेकांना दुःख देतात, तिथे नर्क असतो. म्हणून तुम्हाला स्वर्ग पाहिजे का नर्क पाहिजे तुम्ही ठरवायचं. मेल्यानंतर स्वर्ग, मेल्यानंतर स्वर्ग सगळे धर्म सांगतात, कळलं की नाही? मेल्यानंतर स्वर्गात, मर्ग तू अमुक करा मेल्यानंतर स्वर्गात, यज्ञ करा मेल्यानंतर स्वर्गात, अमुक करा तमुक करा मेल्यानंतर स्वर्गात. अरे मेल्यानंतर स्वर्गात गेला का नरकात गेला, कोण कोणाला बघायला गेला आणि कोण कोणाला सांगायला आलं आहे. पण लोकांना हे अक्कलच नाही, मूर्खासारखे लोक वागतात जगामध्ये. आणि म्हणून जगामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपण ती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सुख पाहिजे का दुःख पाहिजे हे तुझ्या हातात आहे, हे तू ठरवायचं आहे, कारण ते तुझ्या हातात आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.